हरिओम. आज आपण योग सिद्धांत या विषयामध्ये पातंजलींची योगसूत्र म्हणजे त्याच्यातले जे चार पातंजलींनी जी 196 सूत्र आहेत ती चार पादामध्ये जशी विभाजन केलेलं आहे ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. हा आपला हे दुसरं लेक्चर आहे योग सिद्धांताचं. आता मी तुम्हाला याच्या आपला जे पीपीटी केलेली आहे त्याच्या अंतर्गत तुम्हाला ते सगळं सांगणार आहे. आता पातंजलींच्या बाबतीत जर आपण बघायचं झालं तर आपण एक गोष्ट बघितली होती की त्यांनी पाणिनी व्याकरणावर महाभाष्य लिहिलेलं आहे. त्याच पद्धतीने त्यांनी म्हणजे महाभाष्य या ग्रंथामधून त्यांनी पाणिनी व्याकरणावरती लिहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर हिरण्यगर्भ प्रोक्त योगशास्त्रावर योगसूत्र लिहिलेले आहेत. ती 196 योगसूत्र आहेत. त्याचे 4 पाद केलेले आहेत. तेच पाद आपण विस्तृतपणे बघणार आहोत. आणि त्याचबरोबर आयुर्वेद शास्त्रामधला त्यांचा जो ग्रंथ आहे तो म्हणजे जी मूलभूत संहिता त्यांनी लिहिलेली आहे ती आहे चरक संहिता. आणि ही पातंजलींनीच ज्या ज्या 3 गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या गोष्टी त्या खूप महत्वाच्या आहेत आणि आज त्या प्रमाणित मानल्या जातात. इतकं छान पद्धतीने त्यांनी लिखाण केलेलं आहे. मग याच्यामधले जे 196 सूत्र आहेत तर ह्या 196 सूत्रांमध्ये त्यांनी म्हणजे इतकं व्यवस्थितपणे मांडलं आणि पातंजल ऋषींमुळेच त्यांना योगशास्त्राला दर्शनशास्त्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे. आणि मग हे जे दर्शनशास्त्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे तर त्यांनी जे काम केलं म्हणजे मी तुम्हाला जी महत्वाची ग्रंथ सांगितलेली आहे ती पाणिनी व्याकरणावर महाभाष्य ग्रंथातून लिहिलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी योगसूत्र म्हणजे याच्या संदर्भामध्ये जे योगशास्त्र जे आहेत हिरण्यगर्भ प्रोक्त जे योगशास्त्रावरती त्यांनी योगसूत्र लिहिलेली आहेत. आणि आयुर्वेदामध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे आयुर्वेदाचं चरक संहिता जी संहिता आहे ती चरक संहिता लिहिलेली इतकी व्यवस्थित लिहिली. आणि त्याच्यामुळेच राजा हिरण्यगर्भ यांनी त्यांच्यासाठी एक म्हणजे राजा भर्तृहरी यांनी एक म्हणजे त्यांना वंदना देण्यासाठी एक प्रार्थना म्हटलेली योगेन चित्तस्य पदेन वाचा मलम शरीरस्य च वैद्यकेन योपा करोत्तम प्रवरम मुनीनाम पातंजली प्रांजली नतोस्मी. म्हणजे या पद्धतीने त्यांनी त्यांना म्हणजे योगातून जी चित्त शुद्धी होते, व्याकरणामधून वाचा शुद्धी होते आणि वैद्यक शास्त्रामधून जी शरीर शुद्धी होते ती कशी केली पाहिजे हे जे महत्वाचं सांगण्याचं काम केलं. ह्यासाठी त्यांनी ह्या सूत्रामधून म्हणजे ह्या प्रार्थनेतून पण तेच सांगतायत. त्याच्यासाठी त्यांनी ते लिहिलेलं आहे. आणि मग मी या मुनिश्रेष्ठांना अंजलीबद्ध नमस्कार करतो असं त्यांनी त्याच्यातून सांगितलंय. म्हणजे वेद पुराण ग्रंथ उपनिषद याच्यामधलं विखुरलेलं जे योग ज्ञान आहे ते सगळं एकत्र करण्याचं काम जे केलेलं आहे ते पातंजल ऋषींनी केलेलं आहे. आणि हे जे एकत्र केलेलं ती मांडणी इतकी व्यवस्थित केलेली 196 सूत्रांमध्ये की त्याच्यामुळे दर्शनशास्त्राचा दर्जा प्राप्त झाला. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पण बघितलेलं होतं. आता ही जी पातंजलींची योगसूत्र आहेत ती 196 सूत्र आहेत. काही ठिकाणी त्यांचा उल्लेख 195 सूत्र म्हणून आलेला आहे. आता हे जी सूत्र आहेत ह्या सूत्रांचं वर्गीकरण 4 पादांमध्ये केलेलं आहे. अष्टांग योग म्हणजे 8 अंगांमध्ये हे योगशास्त्र मांडलेलं आहे म्हणून त्याला अष्टांग योग म्हणतात. आणि ही जी अंग आहेत ती आहेत यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी. म्हणजे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी अष्टांगानी अशा पद्धतीने त्यांनी ते सांगितलेलं आहे. आता आपल्याला ही जी 4 सूत्र बघायची 4 पाद बघायचे ते पाद आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये आहेत समाधीपाद साधन पाद विभूतीपाद आणि कैवल्यपाद. आणि यांची प्रत्येकाची सूत्र आहे. समाधी पादामध्ये 51 सूत्र आहेत, साधन पादामध्ये 55 सूत्र आहे आणि विभूती पादामध्ये सुद्धा 55 सूत्र आहे. कैवल्य पादामध्ये 34 सूत्र आहेत. तर आता आपल्याला ही याच्यामध्ये प्रत्येकाचा एकेकाचा विचार करूया. प्रथम पाद आहे समाधी पाद आणि याच्यामध्ये किती सूत्र आहेत 51 सूत्र आहेत. तर ही जी 51 सूत्र आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काय काय लिहिलेलं आहे तर या पादामध्ये त्यांनी योगाची व्याख्या केलेली आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये ती व्याख्या पण बघितली होती. योग चित्त वृत्ती निरोधः ही योगाची व्याख्या आहे आणि अशी व्याख्या त्यांनी सुरुवातीलाच केलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी वृत्तीचे 5 प्रकार सांगितलेले.
त्याचे पुन्हा 2 उपप्रकार पण सांगितलेले आहेत. त्याच्या निरोधाचे उपाय सांगितलेले आहेत. म्हणजे या पहिलं जे पाद आहेत समाधी पाद, याच्यामध्ये त्यांनी ते सगळं सांगितलंय. चित्त प्रसादनाचे विविध उपाय सांगितलेले की तुमचं चित्त प्रसाद म्हणजे प्रसन्न कसं केलं पाहिजे तेच उपाय सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर अंतराय सांगितलेले, जे 9 अंतराय आहेत त्याच्याबद्दल सांगितले. पुन्हा अंतरायाच्या बरोबर येणारे जे विक्षेप सहभूव आहेत त्याचं त्यांनी त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. पुन्हा समाधीच्या बाबतीत त्यांनी सांगितलंय, म्हणजे ती जी समाधी आहे ती आहे सबीज, निर्बीज समाधी, पुन्हा संप्रज्ञात, असंप्रज्ञात, ऋतंबरा प्रज्ञा, या विषयाचे जे सूत्र आहे ते सगळं या पादांमध्ये सांगितलेले आहेत. आणि मग हे जे सूत्र आहेत हे जर बघितलं तर आपण पहिली जी व्याख्या आहेत त्यांनी सांगितलेली जी व्याख्या आहेत ना, ती व्याख्या जर आपण हे बघितली तर त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की योगच चित्तवृत्ती निरोधा. योग काय आहे तर चित्तवृत्तींचा निरोध आहे. व्यवहारामध्ये आपण बघतो चित्त म्हणजे काय, चित्तालाच आपण मन समजतो, पण चित्त आणि मन याच्यामध्ये खूप फरक आहेत हे त्यांनी सांगितलंय. म्हणजे जसं अंतकरण चतुष्टक जे आहेत, जे अंतकरणाचे 4 घटक आहेत, त्या घटकांमध्ये चित्त मन हे घटक एकच येतात. दुसरे 2 घटक म्हणजे बुद्धी आणि अहंकार आहेत. हे 4 घटक सांगितलेले आहेत. त्यामुळे चित्त आणि मन हे जे घटक म्हणजे हे जे आहेत ते योगाच्या दृष्टीने वेगवेगळे घटक आहे, हे लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे. मन काय आहे तर मन संकल्प विकल्पात्मक आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कर्माची प्रेरक शक्ती आपलं मन आहे, तर चित्त म्हणजे पूर्वानुभवाचे संस्कार आहेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग साकल्य म्हणजे त्या पूर्वानुभवाच्या संस्कार जे आहे त्याचं साकल्य म्हणजे हे काय आहे तुमचं चित्त आहेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. किंवा पूर्वानुभवांची साठवण, त्याला चित्त म्हणू शकतो. चित्त म्हणजे अंतकरणामधल्या ज्या भागामध्ये ज्ञानेंद्रियांनी ग्रहण केलेलं जे ज्ञान आहे ते साठवलं जातं, तो घटक आहे. या चित्तामध्ये सतत विचार चालू असतात, बरोबर आहे ना, सतत हे चित्त विचार करत असतं. मग ह्या विचार चालू नाही अशी व्यक्ती सापडणंच आपल्याला म्हणजे मुश्किल आहे. मग ही वृत्ती कोणत्याही प्रकारची असू शकेल, त्याला अनुसरून शास्त्रामध्ये चित्ताचे जे प्रकार सांगितलेले आहेत. मग त्याचे चित्ताचे जे प्रकार आहेत 3 आणि चित्ताचे गुण पण सांगितलेले आहेत. तर म्हणजे चित्ताचे जे 3 गुण सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये सत्व गुण आहेत, रजगुण आहेत, तमगुण आहेत. ह्या तिचा कमी अधिक वृत्तीने ज्याचं जे म्हणजे सत्वगुण जास्त असलं तर आपण म्हणतो सात्विक व्यक्ती आहेत. रजगुण असलं, रजगुणाचं प्रमाण जर जास्त असलं तर आपण म्हणतो राजसिक प्रवृत्तीची व्यक्ती आहे. आणि तमोगुणाचं प्रमाण जास्त असलं तर आपण काय म्हणतो तामसिक वृत्ती आहेत. आणि ह्या सगळ्या वृत्ती अशा चालू असतात नेहमी. यांचा निरोध करणं म्हणजे त्याचा विरोध करणं असा अर्थ इथे अभिप्रेत नाहीये. निरोध करणं म्हणजे काय, त्या वृत्ती ते विचार कमी करणं हा त्याचा अर्थ आहे. नाही तर निरोध म्हणजे त्यांना विरोध करणं असं होऊ शकतं, तसं नाहीयेत ते, हे लक्षात घ्या. आणि मग अत्यंत सूक्ष्म विषयावरती स्थिरावणं किंवा संस्कार तिथे शिल्लक राहणं ही अवस्था म्हणजे त्याच्यातून समाधी प्राप्त होत असते. हे आपण डिटेलमध्ये पुढे बघणारच आहोत. आणि मग ह्या पद्धतीने ज्या वेळेस या सगळ्या वृत्ती चित्त नष्ट होतात, कमी होतात, तेव्हा मग समाधी अवस्था प्राप्त होते असते. म्हणून म्हटलं जातं तदा द्रष्टे स्वरूपे वस्थानम, म्हणजे ज्यावेळी चित्तातील वृत्तींचा निरोध होतो तेव्हा द्रष्टा आपल्या मूळ स्वरूपात येतो, म्हणजे त्याला आत्मदर्शन होतं, जे योगाचं ध्येय आहे. आता तुम्ही म्हणाल हे द्रष्टा काय आणलं मॅडमने, द्रष्टा म्हणजे आत्मा किंवा चैतन्य, त्याला चैतन्य म्हणतात. पण चित्तामध्ये कोणकोणत्या वृत्ती मी तुम्हाला सांगितल्या, त्रिगुणात्मक वृत्ती निर्माण होत असतात. त्रिगुणात्मक वृत्ती निर्माण होत असतात. मग या ज्या त्रिगुणात्मक वृत्ती असतात ना, तर त्या त्रिगुणात्मक वृत्ती आपल्याला वेगवेगळ्या दिसत असतात. मग आता जेव्हा निरुद्ध अशा अवस्थेत आपलं चित्त असतं ना, तेव्हा प्रकाशमान असतं, स्फटिकासारखं त्याला उदाहरण देता येईल. स्फटिक माहिती आहे तुम्हाला, स्फटिक ज्या रंगाचा असेल, ज्याच्या सानिध्यात येईल, म्हणजे स्फटिक जो असतो ना, ज्या रंगाचं त्याच्या सानिध्यात येतो तसा रंग आपल्याला त्या स्फटिकापासून दिसतो आपल्याला.
पण मात्र त्या रंगापासून जर तो दूर झाला तर तो स्फटिक कसा दिसतो? स्वच्छ दिसतो, निर्मळ दिसतो. पण तो ज्या रंगाच्या याच्यात येतो, संपर्कात येतो, तसा त्याला स्फटिकाचं हे दिसत असतं. म्हणजे स्वच्छ निर्मळ केव्हा दिसतो? म्हणजे तसं आत्म्याचं त्यांनी मानलेलं आहे की चैतन्य रूप आत्मा वृत्तींनी वेढला जातो आणि मग पुन्हा आपल्या पूर्वस्थितीत येतो तेव्हा तो कसा असतो? आनंदमय असतो, चैतन्यमय असतो, अशा स्वरूपाचा असतो. आता वृत्ती सारूप्य म्हणजे त्याला एक सूत्र त्यांनी दिलेलं आहे, वृत्ती सारूप्य मित्रत्रा. चित्तात निरोधाची अवस्था नसताना तो द्रष्टा चित्तातील वृत्तीशी सारूप्य झाला, म्हणजे एक रूप झाला. म्हणजे स्फटिकासारखा शुद्ध निर्मळ असणारा जो आत्मा असतो तो चित्तवृत्तीने युक्त झाला की त्याचं स्वरूप वृत्ती सदृश्य होतं. म्हणजे मग स्फटिक लाल रंगावर ठेवला तर लाल रंग स्फटिकाचा दिसतो, पिवळ्या रंगावर दिसला तर पिवळ्या रंगाचा दिसतो. म्हणजे वृत्ती काय होते? वृत्ती जशा असतील तशा द्रष्ट्याचं स्वरूप असतं. तुमची जशी वृत्ती आहे, द्रष्टा म्हणजे कोण? तो आत्मा. जसं तुमची वृत्ती असते तसा तो तुमचं स्वरूप दिसतो, तसा आत्मा तो दिसतो, म्हणजे तसा तो असतो. मग तो सत्व असू शकतो, सत्ववृत्तीचा असू शकतो, रजवृत्तीचा असू शकतो, तमवृत्तीचा असू शकतो. आता याच्यामध्ये ज्याची जी वृत्ती जास्त प्रमाणात येते तशा भावांनी युक्त तो वाटू लागतो. अशा या वृत्ती असंख्य स्वरूपाच्या असतात. पतंजलींनी काय केलं? या 5 वृत्तींचं एकत्रपणे वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांनी सूत्र सांगितलंय, वृत्तया पंचतय्या क्लिष्टा क्लिष्टः. आता या वृत्ती 5 प्रकारच्या असून त्या क्लेशयुक्त पण आहेत, अक्लेशयुक्त पण आहेत. आणि यांना निरोध जो करायचा आहे तो क्लेशयुक्त ज्या वृत्ती आहेत त्यांचा आपल्याला निरोध करायचा आहे. आणि मग ज्या अक्लेशयुक्त वृत्ती आहे त्यांना निरोध करण्याची गरज नाही. वृत्ती जेव्हापर्यंत आपल्या नियंत्रणात असतात तोपर्यंत त्या अक्लेशात्मक असतात, बरोबर आहे. आणि जेव्हा त्या वृत्ती क्लेशदायक असतात म्हणजे अक्लेशात्मक असतात तेव्हापर्यंत आपल्याला काही त्रास संभवत नाही, म्हणजे त्रास काही वाटत नाही. पण जेव्हा त्या क्लेशदायक होतात त्यावेळेस अनुचित प्रकार घडत असतात. आणि मग काही अनुचित प्रकार घडले तर आपण बघा, समाजकंटक लोक काय करतात? दंगल करतात, हाणामारी करतात, लुटालूट करतात. पण पोलीस आले की काय होतं? सगळी शांतता निर्माण होते, बरोबर आहे ना? तसंच म्हणजे त्या परिस्थिती तेव्हाच काबूत येते. मग योगाच्या दृष्टिकोनातून जेव्हा आत्मसाक्षात्कार होईल तेव्हा ज्या क्लिष्ट स्वरूपाच्या क्लेशदायक वृत्ती असतात त्या नष्ट होतील आणि या वृत्तींचा साक्षात्कारीला मग कोणताही उपद्रव होत नाही. म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या जशा वृत्ती असेल त्या पद्धतीने जर झालं तर तसा अनुचित प्रकार घडत असतो. म्हणजे अक्लेशदायक वृत्ती जर असेल तर त्याचा कोणताही त्रास संभवत नाही, पण क्लेशदायक वृत्ती जर आल्या तर त्याच्यातून त्रास संभवत असतो. आता ह्या वृत्तींचे सुद्धा 5 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रास्मृतया. म्हणजे काय? प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रास्मृत्या या 5 वृत्ती आहे. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती या 5 प्रकारच्या वृत्ती आहेत. आणि सर्व प्रकारच्या वृत्ती ह्या काय आहेत? ह्या 5 प्रकारांमध्ये येत असतात. म्हणजे ज्या व्यक्तींमध्ये असणाऱ्या वृत्ती आहेत त्या प्रमाण, विपर्यय, विकल्प आणि निद्रा आणि स्मृती याच्यामध्येच येत असतात. जोपर्यंत समाधी किंवा कैवल्यावस्था प्राप्त होत नाही तो तेव्हापर्यंत या वृत्ती आपल्या चित्तामध्ये क्लेशच निर्माण करत असतात. पण जो साक्षात्कारी पुरुष आहे त्याच्या चित्तात या वृत्ती क्लेश उत्पन्न करू शकत नाही. रोजचा व्यवहार करताना काय होतं? तो साक्षात्कारी पुरुष वृत्तींपासून मुक्त नसला तरी त्या चित्तामध्ये क्लेश उत्पन्न करू शकत नाही. म्हणून लाभो लाभो जयो जया किंवा न दृष्टी कादक्षती अशा अवस्थेतच ते स्थिर असतात. म्हणजे या 5 वृत्ती क्लेशयुक्त किंवा अक्लेशयुक्त असतात. म्हणजे या 5 वृत्ती म्हणजे काय ते थोडक्यात जर सांगायचं झालं तर प्रत्यक्षानुगमा प्रमाणाने असं या पद्धतीचं याच्यामध्ये वृत्तीचं आपण हे करू शकतो. मग आता आपल्याला ज्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत, चित्त प्रसादनाचे पण काही उपाय आहेत, निरोधाचे उपाय आहेत, अंतराय आहेत, 9 प्रकारचे अंतराय आहेत, विक्षेप सहभूव आहेत. या सगळ्या गोष्टींचा आपण त्याच्यामध्ये हे करू शकतो. म्हणजे प्रमाण म्हणजे काय?
प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान, ते जर प्राप्त झालं तर हे खूप डीप मधल्या गोष्टी आहेत. याचा आपण विचार पुढच्या याच्यामध्ये करूया. आता आपण जे बघणार आहोत तर ते आपलं समाधी पादामध्ये काय होतं ते आपण बघितलं. त्याच्यामध्ये बघितलं ही संप्रज्ञात समाधी, असंप्रज्ञात, सबीज निर्बीज समाधी, रतंबरा प्रज्ञा समाधी, हे सगळं आपण डिटेलमध्ये नंतर बघणार आहोत. आता आपल्याला जे बघायचं आहेत ना, तर ते बघायचं असताना आपण पुढचा जो हे आहे, पुढचा पुढचा जो भाग आहे, तो पुढचा भाग जो आहे ना, तर तो जो म्हणजे द्वितीय पादाचा आपण विचार करणार आहोत. प्रथम पाद आपण आता बघितलाय. मग द्वितीय पादामध्ये काय आहे, त्याला साधन पाद म्हणतात. या पादामध्ये एकूण किती सूत्र आहे, 55 सूत्र आहेत. आणि ही जी सूत्र आहेत या पादामध्ये समाधी सिद्धीकडे जाण्याच्या पहिल्या 5 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. त्या पहिल्या 5 पायऱ्या म्हणजे काय, पहिल्या 5 पायऱ्यांनाच आपण काय म्हणतो, अंग म्हणतो. हे कोणकोणते अंग आहेत, मग ते जे पहिले अंग आहेत ज्याला बहिरंग योग म्हटलं जातं, अष्टांग योगामधले पहिले 5 अंग जे आहेत ते आहेत यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार. हे जे 5 अंग आहेत ते 5 अंग म्हणजे ह्या द्वितीय पादामध्ये सांगितलेले. मग त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर मग हे 5 अंगांचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. मग यांना बहिरंग योग एकत्रपणे म्हटलं जातं. आणि ही अंगे समाधी पर्यंत नेण्याची एक एक पायरी आहे, म्हणून याला म्हणजे साधन पाद म्हटलं जातं. द्वितीय पादाला साधन पाद का म्हटलं जातं, तर त्याचं कारण ते आहे. मग त्याच्यामध्ये काय होतं, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, क्रियायोग, अष्टांग योग आणि 5 यम, 5 नियम याचा पण आपण त्याच्यामध्ये हे करत असतो. तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे तिघांचे मिळून काय आहेत, क्रियायोग आहेत. हे लक्षात घेणं, म्हणजे या तिघांना मिळून क्रियायोग म्हटलं गेलेलं आहे. नंतर जे येतं ते अष्टांग योग, 5 यम, 5 नियम हे त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. आता हे जे 5 नियम सांगितलेले आहेत, आसनांची किती सूत्र आहेत, आसनांची 3 सूत्र सांगितलेली आहेत. ही आसनांची जी 3 सूत्र सांगितलेली आहे त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये आहे स्थिरम, सुखम, आसनम, अशा पद्धतीची ती 3 सूत्र सांगितलेली आहेत. आणि अशी 196 सूत्र त्यांनी सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये हे सूत्र त्यांनी सांगितलेले. त्याच्यामध्ये काय आहेत, 5 नियम, जे 5 यम सांगितलेले आहेत. मग 5 यमांसाठी पण त्यांनी सूत्र सांगितलेलं आहेत, बरोबर आहे ना. म्हणजे या पद्धतीने द्वितीय पाद जे आहेत, द्वितीय पादामध्ये मग त्यांनी जे सांगितलंय तपस, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान आणि क्रियायोग. मग मी तुम्हाला सांगितले की तपस, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे काय आहेत, क्रियायोग आहेत. मग क्लेश कोणकोणते आहेत ते पण द्वितीय पादामध्ये त्यांनी तसं सांगितलेलं आहे. या पद्धतीने पुन्हा आसनांसाठी 3 सूत्र सांगितलेली. आसनांची 3 सूत्र जे आहेत, 3 सूत्र त्यांनी त्याच्यासाठी लिहिलेली आहेत. प्राणायामासाठी त्यांनी 5 सूत्र सांगितलेली आहेत. मग प्राणायामासाठीची 5 सूत्र आहे. प्रत्याहाराची त्यांनी किती सूत्र सांगितलेली आहेत, प्रत्याहाराची त्यांनी 2 सूत्र सांगितलेली आहेत. मग त्यांनी त्याच्यामध्येच अविद्यादी 5 क्लेश सुद्धा सांगितलेला आहे. बरं, या क्लेशांचा निराश कसा करायचा हे सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे या पद्धतीने हे सगळं त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. मग याचा जर निराश केला तर आपण काय करू शकतो, आपण आपलं नाही ते म्हणजे आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो की यांचा निराश जर केला तर आपण त्याच्यामधून काय करू शकतो, आपला स्वतःच साधन पाद, म्हणजे ह्या साधनांचा वापर करून आपण काय करू शकतो, आपली जी मुख्य उद्दिष्ट आहेत की कुठे जायचंय आपल्याला, याच्यामध्ये विभूती पाद म्हणजे तुम्हाला मोक्ष प्राप्तीकडे जायचंय ते करू शकतो. म्हणून द्वितीय पाद हा साधनाचा पाद आहे. म्हणजे त्याच्यासाठी कोणती साधनं वापरली जातात, म्हणजे समाधी सिद्धीकडे जाण्याच्या पहिल्या ज्या 5 पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांमध्ये तुम्हाला हे यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार या गोष्टी सांगितल्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला क्रियायोग काय आहे, तर तपस, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे क्रियायोग आहेत. आणि त्याच पद्धतीने 5 यम सांगितले, 5 नियम सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये आसनांसाठी पण 3 सूत्र सांगितले,
प्राणायामाची 5 सूत्र सांगितले, प्रत्याहाराची 2 सूत्र सांगितले. प्रत्याहार म्हणजे काय, तुमच्या शरीर इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे. अविद्याचे जे 5 क्लेश आहेत, अविद्येमुळे जे प्राप्त होणारे ते 5 क्लेशांचं सांगितलंय. या क्लेशांचा निराश कसं करायचा, त्याला दूर कसं करायचं हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. आता तृतीय पाद आपण बघणार आहोत. तृतीय पाद म्हणजे काय आहेत, विभूती पाद. या पादामध्ये त्यांनी एकूण 56 सूत्र सांगितले. विभूतीचा अर्थ काय होतो, विभूती म्हणजे सिद्धी, विभूती म्हणजे सिद्धी होत असतं. आणि याच्यामध्ये अंतरंग योग 3 सूत्र सांगितलेले अंतरंग योगाची. बरं, अंतरंग योग काय होतो, बहिरंग योगामध्ये काय येतं, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार पर्यंत. मग पुढच्या अंतरंग योगाची 3 सूत्र कोणती येतात, धारणा, ध्यान आणि समाधी. या तिघांना मिळून अंतरंग योग म्हटलं जातं आणि या तिघांनाच मिळून संयम म्हटलं जातं. बरोबर आहे ना, हे 3 मिळून काय होतात, संयम होत असतात. मग हे संयम म्हणजे काय होतं की संयम म्हणजे तुम्ही एकत्रितरित्या यांना संयम म्हटलं जातं. 3 अंगांच्या अनुष्ठानामुळे प्राप्त होणाऱ्या विविध सिद्धींविषयी सूत्र या पादामध्ये सांगितलेली आहे. म्हणजे शरीरांतर्गत विविध इंद्रिय आहेत, अवयव आहे किंवा बाह्य जगतामधले काही वस्तू आहे, प्राणी आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, या सर्वांवर जर आपण संयम केला तर कोणत्या सिद्धी प्राप्त होतात हे त्यांनी सांगितलंय. पण मात्र त्यांनी एक गोष्ट पण सांगितली, म्हणजे अष्टसिद्धींचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. याच पादांमध्ये अष्टसिद्धींचं वर्णन केलंय. पण मात्र त्यांनी हे पण सांगितलं की या सिद्धींमध्ये तुम्हाला अडकून राहायचं नाहीये, या सिद्धी प्राप्त केल्यानंतर त्याच्यामध्ये अडकून राहायचं नाहीये. हे सगळ्या गोष्टी त्यांनी या पादामध्ये सांगितलेल्या आहे आणि हे आहे तृतीय पाद. त्यालाच आपण काय म्हणतो, विभूती पाद. याच्यामध्ये आहेत 56 सूत्र, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपला पुढचं जे सूत्र पाद आहे तो आहे चतुर्थ पाद. चतुर्थ पादालाच काय म्हटलं जातं, कैवल्य पाद म्हटलं जातं. आणि कैवल्य पादामध्ये किती सूत्र सांगितलेली आहे, 34 सूत्र सांगितलेले आहेत. मग याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी, म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं आहे, अष्टांगाच्या अनुष्ठानामुळे. अष्टांग म्हणजे कोणकोणते अष्टांग, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा आणि ध्यान. ही जी 8 अंग आहेत याच्या अनुष्ठानामुळे काय होतं, चित्तातील जो रजोगुण आहे, तमोगुण आहेत, म्हणजे त्या रजोगुणाचा, तमोगुणाचा म्हणजे या अशुद्धींचा काय होतो, क्षय होतो म्हणजे काय होतं, ते नष्ट होतात. आणि शुद्ध झालेल्या चित्तामध्ये काय केलं जातं, ज्ञानाचा प्रकाश पडतो. हे जे शुद्ध झालेलं चित्त आहे त्याच्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडतो. आणि मग हा ज्ञानाचा प्रकाश पडल्यानंतर मन काय होतं, तुमचं अंतर्मुख व्हायला लागतं. मग ते अंतर्मुख होतं, ज्ञानाचा प्रकाश पडल्यामुळे तुमचं चित्त अंतर्मुख होतं आणि प्रकृती जी आहे ती अंतर्धान पावते म्हणजे नष्ट होते आणि विश्व अंतर्धान पावतं. आणि हे विश्व अंतर्धान पावलं तर मग काय होतं, जो योगी आहे, जी व्यक्ती याचं अनुष्ठान करते ती काय होते, मग ती व्यक्ती स्वतःच्या स्वचैतन्यामध्ये एकरूप व्हायला लागते. आणि मग काय होते, स्वस्वरूपांमध्ये ती स्थित होते, स्वस्वरूपामध्ये. आणि हे म्हणजेच कैवल्य प्राप्ती आहे, ती म्हणजेच मोक्ष प्राप्ती आहे. म्हणजेच यालाच आपण काय म्हणू शकतो, कैवल्याची प्राप्ती झाली, मोक्षाची प्राप्ती झाली असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. अशा पद्धतीने पातंजल ऋषींनी, महामुनी पातंजलींनी ही 4 पाद मांडलेले आहेत. ह्या 4 पादांमध्ये तुमचा मानवाचा जो यमापासून सुरुवात होते, की माणसाच्या समाजात कसं वावरायचं तिथून जी सुरुवात होते, तर ती स्वचैतन्यामध्ये स्वस्वरूपामध्ये स्थित व्यक्तीला करून कैवल्य प्राप्ती होते. म्हणजे ती समाधी अवस्था प्राप्त होण्यासाठीचे हे सगळे 196 सूत्र या 4 पादांमध्ये मांडलेले आहेत. म्हणजे या पद्धतीने त्यांनी इतकं सुंदर पद्धतीने 4 पादांमध्ये ही योग सूत्र जी आहेत ती मांडलेली आहेत. आणि या पद्धतीने हे खूप सुंदर पद्धतीने आपल्याला पातंजल ऋषींबद्दल हे डिटेलमध्ये बघायचंय. तरी मी या ठिकाणी तुम्हाला वृत्तींबद्दल किंवा चित्ताबद्दल चित्ताबद्दल थोडंसं मी तुम्हाला सांगितलं. पण मात्र या ठिकाणी आपल्याला काय करता येतं, आपल्याला इथे
थोडक्यात थोडं घेऊन आता आपण याला डिटेलमध्ये जो अष्टांग योग आहे तो अष्टांग योग आपण डिटेलमध्ये नंतर बघणार आहोत. आणि हा बघण्यासाठीच आपल्याला या ठिकाणी हे करायचं आहे. मग आता आपल्याला याच्यामधून पुढचं जे टॉपिक आहे तो तुमचा पुढचा टॉपिक हा मनाबद्दलचा आहे. हा मनाबद्दलचा टॉपिक तुम्ही नंतर आपण बघणार आहोत. तर आता आपण या ठिकाणी रजा घेऊयात. धन्यवाद. मन आणि शरीर याच्याबद्दल आपण ज्यावेळेस माहिती घेणार आहोत, मन आणि शरीराची माहिती घेत असताना